राजू भाई किधर है? विशाल राणे, विरल पटेल, if possible please come for commentary. The big man Anit is here for commentary. आपण पाहत आहोत उत्साह भरलेला असा सामना. आणि हा बॉल आराध्य बॉलिंग करताना आणि बॅटिंगला आहेत आमचे मामा संकेत चव्हाण आणि त्यांच्या सोबतीला आहेत रोहन थोरात. आणि हा अतिशय उत्तम असा फटका बॉल पकडला आहे आणि हा अतिशय उत्तम अशी धाव आपल्याला बघायला मिळाली. आणि धाव फलकावर 22 रन दिसताना उत्तम असा फटका आणि त्याने बॉल 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 अडवला आहे शेवटी. आणि धवल पटेल यांचा वाढदिवस आहे त्यामुळे पूर्ण बिंबिसार स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांच्याकडून एक पारितोषिक सुद्धा सुचवण्यात येणार आहे. उत्तम असा फटका आणि हा झेल अप्रतिम असा झेल घेतलेला आहे. संकेत मामा हे आमचे आउट झालेले आहेत. अप्रतिम असा झेल पकडण्यात आला. उत्तम अशी फिल्डिंग दिसताना रेनिशच्या टीम कडून 24 रन झालेले आहेत आणि 2 रन झालेले आहेत 2 ओव्हर झाले आहेत माफ करा. आता पुढची ओव्हर कोण घेऊन येत आहे हे पाहण्याजोगं असेल. आता आपले मॅव्रिकचे करता धरता असे मॅथ्यू हे मैदानात आलेत. मॅथ्यू जेव्हा मैदानात येतात तेव्हा धुरळा उडतो असं बघितलं होतं. आता ते हे करताना आपल्याला दिसेल. रोहन थोरात अप्रतिम अशी बॅटिंग आणि त्यानंतर एक फिल्डिंग अप्रतिम अशी फिल्डिंग सुद्धा 1 रन मिळेल अशाने 25 रन धाव फलकावर दिसताना 25. मॅथ्यू बॅटिंग करायला आलेत. तो धुरळा आपल्याला दिसेल का बघूया. मॅव्रिक्सचे मॅथ्यू अप्रतिम असा फटका मॅथ्यूचा आणि त्याने 1 रन भेटतात. 1 रन असे मिळाले आहेत टीमला. असे धाव फलकावर रन झाले आहेत 26. वेदांत देवळेकर बॉलिंग करताना अप्रतिम अशी बॉलिंग आणि त्यानंतर एक उत्तम असा फटका. धाव घेऊ की नको यामध्ये संभ्रम पण त्याने 1 धाव.
मॅथ्यू बॅटिंग करताना. अप्रतिम असा फटका आणि हा 4 रन नाही. बॉल पकडण्यात आला. उत्तम अशी फिल्डिंग बघायला मिळाली आपल्याला आणि 2 रन धावून काढलेत. आणि हा शेवटचा बॉल वेदांकडून बघायला मिळाला आपल्याला आणि त्याचा सामना करतील आपले मॅथ्यू. कृपया मैदानात कचरा करू नये. प्रत्येकाने आपली कचरापेटीत टाकावा. आणि अप्रतिम असा बोल्ड बघायला मिळाला आपल्याला. शेवटच्या बॉलमध्ये वेदांनी मॅथ्यूला त्रिफळाचित असं केलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. गौरव पाटोळ्यांचा गौरव हा आपल्याला दिसतोय. आता हा पाटोळ्यांचा गौरव आपल्याला आपल्या टीमला कृपया वेळेचं बंधन आहे. तर स्कोर झाला आहे 29 रन 29. जरा लवकरात लवकर मॅच चालू ठेवावी अशी पंचांना विनंती आहे. आणि जागोजागी कचराचा डब्बा आपण ठेवला आहे. त्यामध्ये तुमचा केर कचरा जो काही असेल तो टाकण्यात यावा ही नम्र विनंती. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजा. नैनिश हे त्यांची बॉलिंग घेऊन येताना बघूया. अप्रतिम अशी फटका आणि हा गॅप मध्ये 6 रन मिळतील. रोहन थोरात यांना अप्रतिम असा फटका आणि धाव फलकावर रन झाले आहेत हे 35. अप्रतिम असा फटका बघायला मिळाला आपल्याला रोहन थोरात यांच्याकडून. थोरात जो बॉल मारतो जोरात. अप्रतिम असा फटका आणि हा एवढा मोठा बाउन्सर आणि त्याच्यावरती पण 4 रन मिळवण्यात यश आलं आहे थोरातला. मी बोललो होतो त्याप्रमाणे थोरात जो बॉल मारतो अगदी जोरात. आता हा नो बॉल आहे की नाही पंचांनी सांगावं. नाही नो बॉल नाही आहे. हा अच्छा 1 बाउन्स आहे. अरे वा. त्यानंतर 1 रन मिळताना अशा प्रकारे 40 रन झाले आहेत. आणि नैनिशकडे फक्त लास्टचे 2 बॉल राहिले. त्यांनी 2 बॉल ते टाकावेत आणि पुढची मॅच अप्रतिम असा फ्लिक केला आहे. त्यानंतर एक फिल्डरनी बॉल पकडला आहे. 1 धाव चोरून काढली आहे पाटोळ्यांच्या गौरवानी. चोटी धाव काढण्यात पाटोळे हे खूप हुशार आहेत हे बघायला मिळालं आपल्याला. आणि हा शेवटचा बॉल होता आणि 6 मिळाला आहे. अप्रतिम असा 6 मिळाला आहे. मी बोललो होतो त्याप्रमाणे रोहन थोरात जे बॉल मारतात अगदी जोरात. तर अशा प्रकारे 48 असा हा टार्गेट नैनिशच्या टीमला
जी आहे गेम लवर, म्हणजे खेळावर प्रेम करणारी अशी ही टीम. आता आता पुढची टीम असेल त्यांनी टॉस साठी यावं. आता पुढची जी टीम आहे RCB आणि BSK, म्हणजे RCB म्हणजे माफ करा RCB आणि अच्छा चॅम्पियन चॅलेंजर आणि RCB म्हणजे विराट कोहलीची RCB नव्हे, आमचे लवकरात लवकर मॅच ही चालू करण्यात यावी. अच्छा RCB कडून लवकरात लवकर कोणाला तरी पाठवण्यात यावं टॉससाठी, टॉसचा बॉस करण्यासाठी. मयूर शिरीषकर यांना विनंती आहे, त्यांनी कोणीतरी आहे तर तुम्ही तरी टॉस साठी. प्रवीण यांना विनंती आहे, कृपया टॉस साठी यावं. 48 रन करायचे आहेत. कृपया टॉस साठी पुढील टीमने यावं, त्यांना नम्र अशी विनंती आहे. हा रॉयल चॅलेंजर बिंबिसार म्हणजेच RCB यांच्याकडून प्रवीण शिंदे यांना नम्र अशी विनंती आहे, त्याने टॉसचा बॉस करण्यासाठी यावं आणि ही मॅच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रवीण शिंदे आपल्याला दिसत आहेत येताना टॉससाठी. मामा वाट बघतायत की मॅच काही चालू होते. मॅच लवकरात लवकर चालू करा. लवकरात लवकर मॅच चालू करावी, पंचांना अशी विनंती आहे. नैनिश बॅटिंग. भूषण शेटकर हे टॉस उडवताना, टॉसचा बॉस. आणि मामा बॉलिंग घेऊन आले आहेत. मामाची बॉलिंग आणि नैनिशची बॅटिंग बघूया. अप्रतिमचा फटका आणि याने 4 रन नैनिशच्या टीम गेम लवर्स यांना मिळताना. अच्छा चॅम्पियन चॅलेंजर यांनी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अप्रतिम असा निर्णय, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात बॅटिंग करून. अप्रतिम असा फटका आणि हा पुन्हा एकदा 4 रन असे मामाला 2 बॉलमध्ये 8 रन मारण्यात यशस्वी असे नैनिश. मॅव्रिक्स वर्सेस गेम लवर. नैनिश आणि अक्षय पांचाळ आपल्याला दिसत आहेत. तिसरा बॉल घेऊन येताना मामा आणि अप्रतिम फटका आणि पुन्हा एकदा 4 रन असे 4-4 करत 4 चांद लावले आहेत
म्हणजे तीनच चार मारलेत, पण तरीसुद्धा बोलू शकतो आपण. अच्छा, 4 नाही आहे, माफ करा. नुसता धुरळा उडाला आहे. 2 रन धावून काढलेत आणि अशा प्रकारे धाव फलकावरती 10 रन दिसताना. अच्छा, आणि खाली कोणी बसू नका, थोडं वर बसावं अशी विनंती. ग्राउंडच्या बाजूला अप्रतिम असा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चुकले नैनिश. आणि अप्रतिम असा कव्हर हा बघायला मिळाला आपल्याला. 1 रन अशी चोरटी धाव अशी नैनिशने घेतली. त्यांनी रन झाले 11 आणि मामा घेऊन येतो शेवटचा बॉल. अप्रतिम असा फटका आणि पुन्हा एकदा 4 नाही, बॉल अडवण्यात आला आहे, पण 2 रन धावून काढण्यात आले. असे 13 रन पहिल्या ओव्हरमध्ये. अप्रतिम अशी बॅटिंग बघायला मिळाली मागच्या ओव्हरमध्ये आपल्याला नैनिशकडून. गेम लवर म्हणजे खेळावर प्रेम करणारे असे नैनिश, यांची फलंदाजी अप्रतिम अशी बघायला मिळाली आपल्याला. आता पुढची ओव्हर कोण घेऊन येत आहे ते बघण्यासारखं असेल. असं दिसतंय मॅव्रिकचे करता धरता असे मॅथ्यू हे यांच्याकडे बॉल आहे, तर तेच बॉलिंग करतील असं वाटतं पुढची ओव्हर. माफ करा. अच्छा, अच्छा. अप्रतिम बॉल आणि एक फ्लिक केले आणि फिल्डर आलाय बॉलवर. बघूया, सुयोग. 1 रन मिळाला आहे पहिल्या बॉलला. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आणि 1 रन मिळताना धाव फलकावर 14 रन दिसत आहेत. अप्रतिम असा शॉर्ट बॉल आणि मग आता ही सुयोग झेल घेतोय की नाही, पण नाही. आता हा अप्रतिम असा रनिंग पण मिळाली आपल्याला बघायला आणि 3 रन धावून काढलेत. अप्रतिमाचा फटका नैनिशचा आणि सुयोग बॉलवर जाताना आणि 4 रन मिळताना सुयोग रागात नाखुश असा दिसतोय सुयोग. बारा बॉलमध्ये 27 रन. शेवटचे 2 बॉल मॅथ्यूकडे. नैनिश बॅटिंग करताना आणि अप्रतिम असा शेवटी मारलेला तो फटका, त्यांनी 1 रन चोरून मिळाले आहे. 500 रुपये हे कॉमेंटेटरला देण्यात येत आहे तसं जाहीर केलंय.
सर्वेश तावडे यांनी. आणि हा वाईड असा बॉल, दोन्ही हात बाहेर केले आहेत पंचांनी. आणि हा शेवटचा बॉल होता आणि हा अप्रतिम असा झेल रोहन थोरात यांनी घेतलाय. अक्षय पांचाळ यांचा. नाही नॉन स्ट्रायकर योगेश लखामचे. बॉलर आहे वरुण. तिसरी ओव्हर घेऊन येताना स्कोर झाला 23. 10 बॉल 25 रन करायचे आहेत. नैनिश बॅटिंग करताना आणि हा दोन्ही हात बाहेर केले आहेत पंचांनी. अप्रतिम असा वाईड बॉल बघायला मिळाला आपल्याला. अप्रतिम असा वाईड बॉल, कारण की खूपच वाईड होता तो. हो पुन्हा एकदा वाईड बॉल. आणि धावफलकावर रन झाले आहेत 25. एक बाद 25. अप्रतिमाचा फटका आणि 6 रन मिळताना नैनिशी अप्रतिम अशी फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला या इनिंग मध्ये. पहिले 2 वाईट बॉल आणि त्यानंतर एक आता मिळालेला 6. अशा प्रकारे 8 रन मिळाले आहेत. 1 बॉल. अजून 4 बॉल टाकणार आहेत आपले वरून. 31 रन झाले आहेत. पुन्हा एकदा पंचांनी हात बाहेर केलेत, म्हणजे वाईड बॉल आणि 1 बाउन्स असा इशारा. अशा प्रकारे 32 रन धावफलकावर दिसताना. अप्रतिमाचा फटका. फिल्डर जातोय बॉल पकडायला आणि हा अप्रतिम असा फटका बघितल्यानंतर फिल्डिंग पाहिजे तशी बघायला नाही मिळाली आपल्याला. त्यामुळे 4 रन हे मिळताना गेम लवर्सना. आता 8 बॉल मध्ये 12 रन. जितके जितके एक्स्ट्राज बॉल पडतील तितके तितके चेज कमी होत जाईल. चेज रन. अप्रतिमाचा फटका आणि बघूया फिल्डर जातोय का बॉल पकडायला. 1 रन मिळाला. शेवटचा बॉल वरून घेऊन येतोय. शेवटचे 2 बॉल, माफ करा.
आणि हा हा 4 रन. अप्रतिम फटकेबाजी नैनिश करताना आणि 6 बॉल 7 रन पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. माफ करा, योगेश लखाम जे बॅटिंग करताना. आणि हा डॉट बॉल. अच्छा, डेड बॉल. अच्छा, ओव्हर झाली, माफ करा, डॉट बॉल आणि ओव्हर झाली. 41 रन धाव फलकावर. आणि पुढील ओव्हर नैनिश. पाच बॉल मध्ये 7 रन मारायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. ही पूर्णपणे जबाबदारी नैनिश यांच्या खांद्यावरती. त्यांना साथ देतील योगेश लखामजे. पाटोळ्यांचा गौरव बॉलिंग करताना. अप्रतिम अशी बॉलिंग आणि पंचांनी पुन्हा हात बाहेर केले आहेत, म्हणजे वाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. आणि 5 बॉल 6 रन. अप्रतिम असा फटका आणि अप्रतिम अशी फिल्डिंग सुद्धा. 1 रन मिळताना योगेश लखामजे बॅटिंग करताना दिसतील आपल्याला. आणि हा नो बॉल, त्याबरोबर मिळणार फ्री हिट. आता 5 बॉल 4 रन. अप्रतिम असा फटका आणि 6. हा बॉल दिसलाच नाही कोणाला. आणि ही मॅच संपली. आणि गेम लवर्स ज्यांचं खूप प्रेम आहे या खेळावरती ते जिंकले. या खेळातून काय समजलं आपल्याला? खेळावर प्रेम असावं, ते नैनिश सारखं. धन्यवाद. आता पुढची मॅच आपल्याला बघायला मिळेल RCB वर्सेस चॅम्पियन चॅलेंजर. RCB म्हणजे विराट कोहलीची RCB नव्हे, मयूर शिरीषकर यांची RCB. रॉयल चॅलेंजर बिंबिसार वर्सेस चॅम्पियन चॅलेंजर. तर तुम्हाला सांगतो, रॉयल चॅलेंजर हे टॉस जिंकले होते आणि
रॉयल चॅलेंजर्सनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्याप्रमाणे फिल्डिंग करायला आले आहेत रॉयल चॅलेंजर बिंबिसार म्हणजे RCB.